नमस्कार दोस्तों, मैं विलास उरकुड़े फिर आपका स्वागत करता हूं एक बार आपके अपने पसंदीदा वेब न्यूज़ चैनल सुप्रीम पावर पर। अपने आसपास की खबरों से जुड़े रहने के लिए अभी हमारे चैनल को जरूर सब्सक्राइब करें। तो चलिए शुरुआत करते हैं आज की कुछ मुख्य खबरों से। खबर महाराष्ट्र के लोकसभा क्षेत्र अमरावती से। कांग्रेस पार्टी के दरियापुर तहसील के विधायक बलवंतराव वानखेड़े लोकसभा सीट पर चुनाव लड़ने को है तैयार। विधायक बलवंतराव वानखेड़े ने जानकारी देते हुए कहा, महाविकास आघाड़ी से लड़ेंगे चुनाव, पार्टी के मिले हैं संकेत। हर तहसील के अलग अलग प्रश्न, जिसमें बेरोजगारी भी शामिल, किसानों की समस्या, मुझे जनता का आशीर्वाद मिला। पहले मैं सदस्य रहा, सरपंच रहा, जिला परिषद सभापति, फिर विधायक और मुझे जनता का सहयोग रहा और आशीर्वाद भी। राजनीतिक जीवन मेरा जनता का है और मेरा स्वभाव जनता को पता है। देखिए और भी क्या कहा सुप्रीम पावर न्यूज से बलवंतराव वानखेड़े कांग्रेस विधायक दरियापुर ने। पूरी खबर सुप्रीम पावर न्यूज पर। दुर्गा प्रसाद बर्वे की रिपोर्ट। त्या प्रश्नांची एकंदरीत सर्व जिल्ह्याची जाण असल्यामुळे नाही, शेवटी लोकशाहीनं दिलेला हा अधिकार आहे उमेदवार म्हणून राहण्याचा। तर ते जे कोणी उमेदवार उभे राहतील ते काही मी प्रतिस्पर्धी बनणार नाही, त्यांना ते उमेदवार म्हणून राहतील। घोडा मैदान समोर राहते, तो त्यांच्या पक्षांतर्गतचा विषय आहे। ते कोणाला उमेदवारी देतील ते शेवटी उमेदवार तर देणारच आहेत, ते कोणता देतील हे त्या पक्षांना ठरवायचा विषय आहे। मला नाही वाटत सुजाता आंबेडकरजी इथं उभे राहतील म्हणून, शक्यता नाकारता येत नाही, पण राहणार नाहीत। कारण आपण सांगितलं की अमरावती क्षेत्रातली भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी आहे, वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळी परिस्थिती आहे। जर आपण लोकसभा रिंगणात उतरला आणि प्रचार करण्यात आला तर कशा प्रकारे कोणकोणत्या मुद्द्यांवर आपण हा प्रचार करणार आहात, कोणकोणत्या मुद्दे लक्षात घेऊन आपण समजूया? आता बेरोजगारी आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत। शेवटी काही लोकसभा म्हणजे रस्ते नाल्यासाठीच नसते, वेगळे मुद्दे त्यामध्ये असतात आणि ती लोकसभेची निवडणूक ही देशपातळीवरच्या प्रश्नावर लढवल्या जात असते। तरी पण स्थानिक जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून किंवा स्थानिक लोकसभेचा प्रतिनिधी म्हणून त्या लोकसभेच्या क्षेत्रातील प्रश्न ते घेणं अतिशय गरजेचं असतात आणि त्या संपूर्ण प्रश्नाचे जाणीव असल्यामुळे ते प्रश्न मी सातत्याने घेण्याचा प्रयत्न करेन। शेवटी जनता जनार्दनाच्या आशीर्वादामुळेच मी ग्रामपंचायतचा सदस्य, त्याच्यानंतर दुसऱ्या पंचवार्षिकला सरपंच पदाचा राजीनामा देऊन जिल्हा परिषदची निवडणूक लढलो, जिल्हा परिषदची निवडणूक नंतर दुसऱ्या जिल्हा परिषदची निवडणूक लढलो, सभापती झालो आणि सभापती झाल्यानंतर आमदार झालो। म्हणजे पदावर असताना सर्व जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने पदं मिळाले। एवढंच नाही तर सहकार क्षेत्रात कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, जवळपास 17-18 वर्ष तिथं संचालक राहिलो, छोट्या मोठ्या संस्था त्यांचा संचालक राहिलो, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा सुद्धा आता संचालक आहोत। तर ही लोकांची पुण्य आहे, लोकांचा आशीर्वाद आहे, त्यामुळे हे सर्व शक्य झालं आहे आणि ही निवडणूकसुद्धा जनता जनार्दनाच्या आशीर्वादावर शक्य होईल यात शंका नाही। त्यांच्या माध्यमातून मी एवढंच म्हणेल की माझं जे राजकीय जीवन आहे, सामाजिक जीवन आहे, हे सगळे जनतेसमोर आहे। या मतदारसंघाच्याच नव्हे तर जिल्ह्याच्या संपूर्ण मतदारसंघासमोर आहे आणि ते समोर असताना जे काही बाबी आहेत, म्हणजे मग माझा स्वभाव असेल, माझी आर्थिक संपत्ती असेल, हे आर्थिक परिस्थिती असेल किंवा अन्य काही असेल, ते सर्व जनतेसमोर आहे। त्याच्यामुळे जनतेचा आशीर्वाद तन मन धनानं मला